नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नेवासा तालुक्याच्या पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेची सहल शिवनेरी किल्ल्यावर निघाली होती. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांसोबतच काही शिक्षक आणि पालकही असल्याचे कळते आहे. सकाळच्या सुमारास बस खामुंडी गावाजवळ आली असता अचानक बसमध्ये मोठा आवाज झाला आणि टायर फुटला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये 14 मुले आणि 5 शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या बसमध्ये एकूण 54 विद्यार्थी असल्याचेही सांगितले जाते आहे. अपघातानंतर या भागातील स्थानिक ग्रामस्थ तसेच वाहन चालकांनी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. अपघातामध्ये काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की परिसरामध्ये मोठा आवाज झाला. बस पलटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. श्रावणी नवथर, कृष्णा नवथर, सिद्धार्थ मुसळे, सार्थक कोकाटे, जिया शेख, किशोरी लहारे, सागर फावले, अनुराज काळे, रितेश मोरे, स्नेहल खंडागळे, शुभम गोंडोळे, पायल कचरे, काव्या गोसावी, आर्यन नवथर आदी विद्यार्थी यामध्ये जखमी झाले असून त्यांच्या हाताला आणि पायाला मार लागलेला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आल्यानंतर या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत आणि परिस्थिती नियंत्रणासाठी आणली. जखमींना येथील आळे फाटा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचे कळते आहे. मात्र ह्या अपघातामुळे सहलीसाठी जाणाऱ्या आनंदावर विरजण पडले आणि पालकांचे ह्या घटनेकडे लक्ष लागून होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला असून शालेय सहलीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी तसेच सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी आता होत आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी आळे फाटा. धन्यवाद.